अरे कोण म्हणतं देणार नाही, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। अयोध्येमध्ये आज राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा सुरू आहे। संपूर्ण देश हा राम भक्तीमध्ये न्हावून निघालेला असताना महाराष्ट्रामध्ये मात्र मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचं वादळ घेऊन मुंबईच्या दिशेने झोपावत आहेत। मनोज जरांगे पाटील हे आज नगर जिल्ह्यामधून पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असून पुणे जिल्ह्यातील पहिली सभा रांजणगाव व कारेगाव या दोन गावांमध्ये होत आहे। रांजणगाव व कारेगावच्या हद्दीवरती आपण पाहू शकता हे सुमारे 150 एकरचं मैदान या मराठ्यांच्या सभेसाठी सज्ज झालेलं आहे। या भागातील मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जय्यत अशी तयारी केलेली आहे। आपल्यासोबत आहेत मराठा समन्वयक मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील पहिली सभा या ठिकाणी होत आहे। एकूणच आपली मनोज जरांगे पाटील व हे मराठा आरक्षण याबाबत काय भूमिका आहे आणि सरकारकडे काय मागणी असणार आहे? मराठा आरक्षणाचे क्रांतियोद्धे ज्यांना आम्ही संबोधतो ते सन्माननीय मनोज जरांगे पाटील हे अंतराळी सराटीतून निघून चौथ्या मुक्कामाला आमच्या रांजणगाव कारेगाव या पवित्र भूमीमध्ये येत आहेत। शिवशंभू आणि शिवछत्रपतींची जन्मभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं अतिशय भव्य प्रमाणात स्वागत शिरूर शहरात सगळे सकल मराठा समाजाचे बांधव करणार आहेत। सभेच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर जी भूमिका सातत्याने गेले 7 महिने जरांगे पाटील मांडत आहेत त्यांच्या भूमिकेचा कुठल्याही पद्धतीचा प्रतिवाद सरकारमधले अतिशय उच्च स्तरावरील अधिकारी किंवा कित्येक मंत्रीसुद्धा करू शकलेले नाहीत। त्यांचे मुद्दे हे बिनतोड आहेत आणि इतक्या बिनतोड मुद्द्यांना साधी सोपी समीकरणं किंवा साधे सोपे त्याचे सोल्युशन्स असतानासुद्धा सरकार एवढा वेळ काढूपणा का करतं आहे हे सर्वसामान्य मराठा समाजाच्या लक्षात येत नाही आहे। आणि त्यामुळं आज करो या मरो या भूमिकेतून जरांगे पाटील जर निघालेले असतील तर शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील हा सकल मराठा समाज हा एक जीवाने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठाम उभा आहे आणि त्याच दृष्टीने आजच्या सभेचं नियोजन आमचं चालू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांची आज इथे पुणे जिल्ह्यातील पहिली सभा होत आहे, काय सांगाल? आमचं ओबीसी समाजा वतीने जे आम्हाला सुखसुविधा भेटतात त्या पण सर्व मराठा समाजाला भेटल्या पाहिजे ही आमचा जाहीर पाठिंबा आहे। खरं तर ओबीसी समाजाच्या वतीने सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांची सभा होत असताना युवकही मोठ्या प्रमाणे या सभेमध्ये सहभागी होत आहेत। एकूणच युवकांची या संपूर्ण आरक्षण प्रक्रिया आहे किंवा मनोज जरांगे पाटील यांचा जो पदयात्रा आहे याकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे, युवकांची याबाबत नक्की काय भूमिका आहे? नाही, आता सर्वप्रथम मी शिरूर तालुक्यामध्ये युवकांच्या वतीने या ठिकाणी जरांगे पाटलांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपण बरेच दिवसापासून या सगळ्या गोष्टी पाहतो आहे की त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी हे आंदोलन छेडलेलं आहे। त्यामुळं सगळ्या जणांची एकच इच्छा आहे की आंदोलन तडीच न्यायचं आहे। त्यामुळं जेवढ्या मोठ्या संख्येने आमच्या शिरूर तालुक्यामध्ये आमच्या मायमाऊल्या असतील किंवा तरुण वर्ग असेल त्या ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी हजर राहणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या रांजणगाव येथील सभेची पूर्ण तयारी झाली आहे। सरकारने आता मराठा समाजाचा व मनोज जरांगे पाटील यांचा अंत पाहू नये, मराठा समाजाच्या मागण्या सरकारनेही लवकरात लवकर मान्य कराव्या अशी मागणी शिरूर भागातील मराठा समन्वयकांनी केलेली आहे। टाइम्स नाव मराठीसाठी सचिन तोडकर, रांजणगाव गणपती, पुणे।